अ, ही चिवारीच्या कोंबांची भजी आहे आणि ही भाजी आहे चिवारीच्या कोंबांची आणि ही ओव्याच्या पानांची भजी आहे. ही भजी जी काय आहे ना ती आपल्याला पोटदुखी किंवा ऍसिडिटीवर उपयुक्त असते आणि ही भजी आहे ना ती आपल्याला भजी असो किंवा भाजी ती आपल्याला पचन क्रियेसाठी उपयुक्त असते. आणि या दोन्ही भाजी आणि भजीचे दोन प्रकार असतात. ते म्हणजे पहिला प्रकार म्हणजे कमकीचे कोंब आणि चिवारीचे कोंब. आपल्याकडे आहेत ते आता चिवारीचे कोंब आहेत. याच्यापासून आपण भजी बनवतो, भाजी बनवतो, त्यानंतर कढी बनवतो, लोणचे बनवतो, त्यांची काप बनवतो आपण. आणि ते अवेलेबल होतात का चिवारीचे? हो, चिवारीचे कोंब हे आपल्याला पावसाळ्यातच मिळतात. आणि चिवारीचे कोंब म्हणजे नेमके काय? हो, चिवारीचे कोंब म्हणजे नेमके काय तर बांबूचे कोंब आहेत ते. बांबूला आपण वेगवेगळ्या भाषांमध्ये बाज किंवा शुंड असंही म्हणतो आपण. आपल्या भाषेमध्ये आपण याला जास्तच लागतं. ऑइली आहे ही, त्याच्यामुळे अगोदर कढईमध्ये तेल घ्यायचं, त्याच्यात जिरा आणि मोहरी टाकायची. त्याच्यानंतर ती थोडी वेळ फ्राय वगैरे करायची. नंतर त्याच्यामध्ये लसूण टाकायची. लसूण टाकल्यावर त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा टाकला की नंतर तो थोडा लालसर होईपर्यंत तरी ठेवायचं. आणि नंतर त्याच्यामध्ये मीठ, मसाला आणि हळद टाकायचं. आणि याच्यामध्ये तुम्ही खोबरंही टाकू शकता, पण आम्ही टाकलेलं नाहीये याच्यामध्ये खोबरं. त्याच्याऐवजी आम्ही डाळ टाकलेली आहे. आपण रेग्युलर जेवणासाठी वापरतो ती तूर डाळ. आणि नमस्कार, आज आम्ही पेव्यापासून समोसे आणि भजी बनवतोय. पेवा ही एक रानभाजी आहे. खूपच पौष्टिक व उत्कृष्ट चवीला सुद्धा लागते. पण अजून तिचा चवदारपणा वाढवण्यासाठी अशा काही पदार्थातून आपण ही पेव्याची रानभाजी सर्वांसमोर ठेवू शकतो. यासाठी आम्ही हा एक प्रयोग केला आहे व तो उत्तमरित्या सक्सेसही झाला आहे. तुम्ही पण बघा आम्ही कशा प्रकारे करतो.